दोघातली तुटेना यामध्ये स्वानंदीची जी आई दाखवली आहे ना, तशी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आता ही सगळी जी वैशिष्ट्य दाखवली ती फक्त बाई पुरता मर्यादित नाहीये, तर स्त्री पुरुष दोघांनाही ही वैशिष्ट्य लागू पडतात. असा स्वभाव या बाईचा दाखवलेला आहे. अशी जी माणसं असतात ना, ती कधीच शांत नसतात मनाने. कायमच त्यांना आपल्या घरामध्ये किती छान गोष्टी आहेत यापेक्षा सुद्धा दुसऱ्यांच्या घरामध्ये किती छान आहे सगळं, असंच यांना वाटत असतं. त्याविषयीच जेलसी असते. बरं, यांना इम्पॉर्टन्स दिला तरी यांचा प्रॉब्लेम असतो, तरी त्यात त्यांना त्रुटी दिसतात. नाही दिला तरी यांचे राग रुसवे असतात. बरं, कोणाच्या यशामध्ये आनंदामध्ये यांना स्वतःहून सामील व्हायचं नसतं, त्यात सुद्धा यांना काहीतरी तरी उणिवा दिसतच असतात. जसं की अधिरा इतक्या अभिमानाने तिच्या भावाविषयी सांगत असते. त्याला इतकं मोठं डील मिळालंय, घरी फंक्शन आहे, तो असाच जर काम करत राहिला तर एक दिवस तो ग्लोबल लेवलचा बिझनेसमॅन होईल. त्यावरती ही बाई काय म्हणते, काय करायचंय इतकं सगळं घेऊन, कुठे जायचंय, असा एकंदरीत तिचा टोन असतो. ही अशी जी माणसं असतात ना, त्यांना दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अजिबात रस नसतो ना, ते सेलिब्रेट करण्यामध्ये यांना आनंद असतो. त्यानंतर सुद्धा ती इतके आडेवेळे घेते फंक्शनला येण्यासाठी. मग त्यांनी आम्हाला कळवलं का नाही? बरं, त्यांचा फोन आला, मग लेकीने सुद्धा फोन करायला हवा होता. त्यानंतर स्वानंदीचा फोन सुद्धा येतो इन्व्हिटेशनसाठी, पण तरीही ही बाई ऐकत नाही. हे आता इतक्या लेट तिने कळवलं. ही माणसं अशीच असतात ज्यांना काही ना काहीतरी उणिवा दिसत असतात. ती कधीच कोणत्याच गोष्टीत समाधानी नसतात. आणि इतके सगळे आडेवेळे घेऊन ही बाई फंक्शनला जायला तयार होते. आणि फायनली फंक्शनला जाताना ती साडी कोणत्या रंगाची चूज करते? राखाडी रंग. फंक्शन हे इतकं आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं आणि तिथे जात असताना आपण ब्राईट कलर्स वापरतो. का तर समृद्धीचं एक प्रतीक म्हणून रेड, येलो, ग्रीन यासारखे कलर्स आपण कोणत्याही फंक्शनला जात असताना चूज करतो. आणि ही बाई राखाडी रंगाची साडी नेसून तिथे जाते. बरं, म्हणते की तुम्हीच म्हणता ना मला मी दगड आहे, मी दगडासारखं दिसायला नको. तर ही अशी जी माणसं असतात ना, ती मनाने वाईट नसतात, तर ती कधीच मेंटली स्टेबल नसतात, काम कंपोज्ड नसतात, कायमच इन्सेक्युअर फील करणारी आणि मनाने अस्वस्थ असणारी अशी ही माणसं असतात, जे आपल्याला आपल्या आजूबाजूला सुद्धा दिसतात.